नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं अर्जुन सायलीला बाबू ड्रायव्हरने महत्त्वाची माहिती दिलेली असते की इथे रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी महिपतने जरी मला सुपारी दिली असली तरीसुद्धा त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी एका व्यक्तीने महिपतला सुपारी दिली होती. म्हणजे या कारस्थानामध्ये महिपत एकटा नाही आहे, तर महिपतला हे काम देणारासुद्धा अजून एक व्यक्ती आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा त्या मुख्य गुन्हेगाराला, त्या अपराधाला मी शोधून काढणारच. कारण का त्याच्यामुळे सिनियरला आणि इथे प्रतिमा आत्या तन्वीला खूप जास्त त्रास सहन करावा लागलाय. त्यामुळे इथे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तब्बल 22 वर्ष सिनियर आपल्या कुटुंबापासून दूर होता. सगळ्यांची इथे अवस्था बिकट झाली होती आणि त्यांची अवस्था करणारा तो गुन्हेगार इथे अजूनही ताठ मानेने बाहेर फिरतच असेल. मग त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला नको का? त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुनने शोध घेत असताना त्याच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागलेला असतो. इथे आता प्रियाचा पाठलाग करताच अर्जुनला समजलेलं असतं गोडाऊनमध्ये महिपतला किडनॅप करून ठेवल्याचं सत्य. तेव्हा अर्जुन तिथे जातो आणि नागराज आणि प्रियाच्या तावडीतून महिपतला सुखरूपरित्या वाचवतो आणि तिथून त्याला बाहेर काढतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने महिपतचा जीवच वाचवलेला असतो. कारण प्रिया आणि नागराज स्वतःची कातडी वाचवण्यासाठी महिपतच्या जीवावरती उठलेले असतात आणि अर्जुनने मात्र इथे आता स्वतःच्या फायद्यासाठी का होईना पण महिपतला निदान वाचवलेलं तरी असतं. तेव्हा इथे महिपत अर्जुनला इथे मनापासून सॉरी म्हणतो आणि म्हणतो की मी तुम्हाला आता सगळं काही सत्य सांगणार आहे. 22 वर्षांपूर्वी गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी मी जरूर बाबू ड्रायव्हरला सुपारी दिली होती, पण मला सुपारी देणारा व्यक्ती हा त्यांच्या घरातलाच होता. तेव्हा महिपतने नागराजचं नाव सांगितलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनसाठी महिपत माफीचा साक्षीदार व्हायला तयार झालेला असतो. कारण इथे महिपतला कळलेलं असतं की नागराज आणि प्रिया त्याच्या जीवावरती उठलेले आहेत. मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मी का करू? तेव्हा इथे आता माझ्या विरोधात सगळे पुरावे मिळालेले आहेत. तेव्हा मी माफीचा साक्षीदार झालो तर निदान मला कमीत कमी शिक्षा होईल, असं आता महिपतने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माफीचा साक्षीदार होत नागराज आणि प्रिया यांची आता महिपतने वाट लावलेली असते. अर्जुनच्या समोर 22 वर्षांपूर्वीच्या सत्याचा उलगडा केलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, लवकरच इथे अर्जुन आणि रविराज काका, नागराज आणि प्रिया या दोघांनाही त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्जुन सायली दोघेजण रविराज किल्लेदार यांना भेटायला त्यांच्या घरी आलेले असतात आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सिनियर, तुळजापूरला मी रुद्र आणि गिरिजाच्या लग्नाला गेलो होतो, पण तिथे गेल्यानंतर एक महत्त्वाचा व्यक्ती मला तिथे भेटला आणि तो व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बाबू ड्रायव्हर होता. तेव्हा रविराज काका म्हणतात, काय बाबू ड्रायव्हर? पण तो तर मेलाय ना, मग तो कसा काय भेटला तुळजापूरमध्ये? तेव्हा अर्जुन म्हणतो त्याने मरण्याचं नाटक केलं होतं, पण तो खरोखर मेलेला नाही आहे, तो जिवंत आहे आणि त्याने आम्हाला एक महत्त्वाचा क्ल्यू दिलेला आहे, महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तेव्हा इथे बाबू ड्रायव्हर जिवंत आहे ही गोष्ट रविराज काकांना कळताच त्यांना आश्चर्य वाटलेलं असतं आणि त्याचं आश्चर्य तर वाटलंच, पण बाबू ड्रायव्हरने जी माहिती दिलेली असते ती ऐकून तर त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन आता रविराज काकांना सांगतो की बाबू ड्रायव्हरने सांगितलंय की 22 वर्षांपूर्वी महिपत शिखरेने तुझ्या गाडीचा अपघात घडून आणण्याची सुपारी त्याला दिली होती, पण इथे महिपत शिखरेला सुद्धा तुझ्या कुटुंबाला आणि तुला उद्ध्वस्त करण्याची सुपारी कुणी एका व्यक्तीने दिली होती. ती व्यक्ती नेमकी कोण आहे, तिचं नाव काय, हे बाबू ड्रायव्हर विसरलाय, कारण 22 वर्ष झालेली आहेत. पण त्याने एक गोष्ट सांगितले की महिपत फक्त प्यादा आहे, पण तुझी सुपारी देणारा व्यक्ती दुसराच कोणीतरी आहे. मग तुझा असा कोणी दुश्मन आहे का जो तुझ्या जीवावरती उठू शकतो?
तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की अर्जुन, मला तर कळतच नाही आहे की 22 वर्षांपूर्वी असा कोण माझा दुश्मन असेल जो मला आणि माझ्या कुटुंबाला इथे पूर्णपणे ठार मारण्याचा प्रयत्न करेल, आमची सुपारी वगैरे दिली जाईल. असं वैर तर माझं कुणाशीच नव्हतं. तुला पण चांगलंच माहिती आहे माझं कुणाशी वैर आहे का. म्हणजे कोर्टामध्ये जरी मी कुणाच्या विरोधात बोलत असलो तरीसुद्धा ते तेवढ्यापुरतं असतं आणि त्यानंतरला केस संपल्यानंतर आम्ही आमच्या आमच्या घरी असतो. पण इथे तर माझ्या जीवावरती उठलेली व्यक्ती नेमकी कोण आहे हे मला अजूनपर्यंत कळत नाही आहे. मला खरंच आठवत नाही आहे. तेव्हा बाबू ड्रायव्हरलाच विचारूया, त्या व्यक्तीला तू कुठे बघितलंस, स्केच वगैरे तयार करूया, त्याला आपण काही आपल्या ओळखीची नसणारी माणसांचे फोटो दाखवूया. तोच आता आपल्याला सांगू शकतो, नाहीतर महिपत सांगू शकतो. एकदा का महिपत सापडला की नक्की त्याला हा गुन्हा करायला कोणी सांगितलं हे तोसुद्धा आपल्याला सांगेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आम्ही लवकरात लवकर त्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन सायली आता गेलेले असतात, पण प्रेक्षकांनो इथे आता सुमनला कळलेलं असतं. सुमन म्हणत असते की महिपत आणि यांची खूपच चांगली मैत्री आहे. जर महिपतने 22 वर्षांपूर्वी इथे भाऊजी आणि वहिनी यांची सुपारी दिली होती त्यांना मारण्याची, तर महिपतला सुपारी देणारा व्यक्ती कोण होता हे कदाचित यांनासुद्धा माहिती असेल. मग तरीसुद्धा ते गप्प का बसलेत आणि त्या गुन्हेगार महिपतची मदत का करतायत, स्वतःच्या भावाची मदत का करत नाही. सुमनला सुद्धा नागराजवरती संशय आलेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो आता इतका उशीर झालेला असतो तरी नागराज घरी आलेला नाही आहे. तेव्हा सुमन काळजीत असते. तेव्हा इथे नागराज आता घरी आल्यानंतर रविराज काका त्याला जाब विचारणार असतात. कारण सुमनने सांगितलेलं असतं रविराज काकांना की यांची आणि त्या महिपत शिकरेची अजूनही मैत्री आहे. मग आता यांना काही माहिती असेल का त्याच्याबद्दल. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की येऊ दे नागराजला, तो आल्यानंतर मी त्याच्याशी बोलून घेतो. तेव्हा सुमनने आता रविराज काकांना सगळं सांगितलेलं असतं की नागराज आणि महिपत एकमेकांना भेटतात, फोनवरती बोलतात, हे तर त्याच्या घरीसुद्धा जातात. तेव्हा रविराज काकांना राग आलेला असतो. ते आता नागराजला विचारतात की नागराज, मी तुला एक प्रश्न विचारेन आणि त्याचं मला खरं खरं उत्तर हवं आहे, अजिबात खोटं बोलायचं नाही. नागराज म्हणतो, दादा अरे मी नेहमी खरंच बोलतो. तेव्हा रविराज काका म्हणतात की तुझी आणि महिपतची अजूनही मैत्री आहे, तुम्ही दोघेजण एकमेकांना भेटता, हो की नाही तेवढंच फक्त बोल. तेव्हा इथे नागराज म्हणतो, दादा मी खोटं बोलणार नाही. हे बघ आमची मैत्री होती आणि त्यानंतर काही कारणास्तव तो मला भेटायलासुद्धा बोलवत होता, पण आमच्या मैत्रीचा आणि या सगळ्याचा काही संबंध नाही आहे. आणि नंतर मी त्याला स्पष्टपणे सांगितलं आहे की आता आपली मैत्री तुटली म्हणून दादाला तू आणि मी भेटलेलं कधीच आवडणार नाही, पण तो माझ्याबरोबर मैत्री तोडायलाच तयार नाही आहे. मग मी काय करू दादा सांग बरं. मी सुमनलासुद्धा सांगितलं की आमची मैत्री आहे, पण त्याचा कुठल्याही गुन्ह्याशी किंवा कुठल्याही गोष्टीची काही संबंध नाही, मी खरंच सांगतोय दादा. तेव्हा प्रेक्षकांनो रविराज काका नागराजला म्हणतात की नागराज एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काय बोलतोयस ना त्याच्यावरती मी विश्वास ठेवतोय. असं तुला वाटत असेल तर तसं नाही आहे. मी पूर्णपणे तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतच नाही आहे. पण एक गोष्ट त्याच्यातूनही लक्षात ठेव, मी आता तुला काही बोलणार नाही आहे. पण जर मला कळलं की महिपत शिकरे आणि तुम्ही दोघांनी मिळून काही गुन्हा केला आहे आणि या सगळ्या गुन्ह्यामध्ये जर तुझं नाव बाहेर आलं ना, तर मात्र तुला माझ्यापासून कुणीही वाचू शकणार नाही. मी तुला आत्ताच सांगतोय, मी स्वतः तुला जेलमध्ये पाठवेन, असं रविराज काकांनी नागराजला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो नागराजची अवस्था फारच बिकट झालेली असते. त्याला असं वाटतं की 22 वर्षांपूर्वी मी जो गुन्हा केलेला आहे तो जर आता दादाला कळला तर तो मला जेलमध्ये टाकू शकतो. तेव्हा महिपतचं काही करून आता त्याला गायबच केला पाहिजे. महिपतला जर जिवंत ठेवलं तर तो अर्जुनला किंवा पोलिसांना सापडला तर माझं नाव पुढे येईल आणि मला कोर्टामध्ये शिक्षा मिळण्याच्या आधी दादाच मला शिक्षा करेल. आणि या गोष्टीला घाबरून नागराज आता महिपतचा काटा काढणार असतो. तर एका बाजूला प्रेक्षकांनो प्रियाचं बदललेलं वागणं. महिपत शिकरेला किडनॅप केल्यानंतर प्रियाची अवस्था बिकट झालेली असते. जर महिपत शिकरे सुटला तर माझं काही खरं नाही आहे हे तिला समजलेलं असतं. त्यामुळे त्या महिपत शिकरेचं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे याचा सातत्याने ती विचार करत असते. तेव्हा नागराजला रविराजने इथे धमकी दिल्यानंतर तो लगेचच प्रियाला फोन करून बोलावतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया लगेचच घरातून निघते
अर्जुन आणि सायलीला प्रियावरती संशय आलेला असतो की नेमकं आता ही चालले तरी कुठे आणि हिची एवढी लगबग का सुरू आहे. तिला कुणाचा तरी फोन आला आणि लगेच ती चालली. तेव्हा अर्जुन आता प्रियाचा पाठलाग करतो. पाठलाग केल्यानंतर गोडाऊनपर्यंत दोघेही जण पोचलेले असतात. तेव्हा इथे प्रिया आणि नागराज एकमेकांजवळ बोलत असतात की या महिपतचा काहीतरी आता डाव केला पाहिजे. कारण महिपत जिवंत राहिला तर खरोखर आपल्या दोघांचं काही खरं नाही आहे. दादाला माझ्यावरती संशय आलाय की ह्या कारस्थानामध्ये जर मी असेन तर तो मला सोडणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो प्रिया म्हणते, मग ठीक आहे, आपण ह्याचं काम नाही करायचं. आपण आता ह्या महिपतची सुपारी कुणाला तरी देऊया. आपण ह्याच्यामध्ये अडकायचं नाही. तेव्हा इथे नागराज म्हणतो, ठीक आहे, आपण तसंच करू. तेव्हा प्रेक्षकांनो नागराज इथे आता त्याने स्वेटर वगैरे घातलेला असतो, त्याची टोपी वगैरे घातलेली असते. ती हुडी घालून तो आता जाऊन गाडीमध्ये बसतो. तेव्हा अर्जुनला कळत नाही की हा माणूस नक्की आहे तरी कोण. पण प्रियावरती संशय असल्यामुळे तो आता त्या गोडाऊनमध्ये जातो. अर्जुन सायली दोघे जण जातात आणि महिपतला आता बघतात तर काय, महिपत बेशुद्ध झालेला असतो. तेव्हा अर्जुन आपल्या गाडीतून पाण्याची बाटली घेऊन येतो, त्याच्या तोंडावरती पाणी मारतो आणि सगळ्यात आधी तर महिपतला तिथून तो उचलतो आणि आपल्या गाडीमध्ये टाकून त्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातो. तेव्हा महिपत हळूहळू शुद्धीवरती आलेला असतो. तेव्हा अर्जुनला बघितल्यानंतर महिपत खूपच जास्त घाबरतो. पण तो आजूबाजूला बघतो तेव्हा तिथे प्रिया आणि नागराज हे दोघे जण नसतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, महिपत तुला कुणीतरी किडनॅप केलं होतं आणि मी तिथून तुला बाहेर काढले. तुझ्या कुणी जीवावरती उठलंय का? तेव्हा इथे महिपत आता गप्पच बसतो. अर्जुन म्हणतो, ज्या लोकांना तू मदत केली होतीस ना, तेच लोक तुझ्या जीवावरती उठलेले आहेत असं मला तरी वाटतंय. मग आता बोल, काय करायचं आहे? तुझ्याबद्दल आम्हाला खूप माहिती मिळाली. 22 वर्षांपूर्वी तू रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणला होतास. पण हे कारस्थान फक्त तुझ्या एकट्याचं नाही, तर तुझ्याबरोबर तुझा एक साथीदार होता आणि त्याने तुला सिनियरच्या गाडीचा अपघात करण्याची सुपारी दिली होती. मग तो माणूस कोण होता ते सांग. हे बघ, लपवण्यात आता काही अर्थ नाही आहे. पोलीस तसेही तुझ्या मागावरती आहेत. त्याचबरोबर बाबू ड्रायव्हर, ज्याला तू मेल्याचं नाटक करायला सांगितलं होतंस, त्याने सुद्धा आम्हाला स्टेटमेंट दिलं आहे की तू हे सगळं त्याला करायला सांगितलंस म्हणून. त्याच्यामुळे आता तू खरं खरं सांग, तुला कशी शिक्षा कमी होईल यासाठी मी प्रयत्न करेन. तू माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहेस का? आधीच लोक तुझ्या जीवावरती उठलेले आहेत. तेव्हा ते तुला मारण्याच्या आधी जे खरे गुन्हेगार आहेत त्यांना तू शिक्षा मिळवून देण्यासाठी माझी मदत कर. माफीचा साक्षीदार हो. मी तुला प्रोटेक्ट करेन. मी तुझी शिक्षा नक्की कमी करेन, तू गुन्हेगार असलास तरीसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनचं बोलणं ऐकून महिपत बदलत असतो. सायली म्हणत असते, हे बघा महिपत शिकरे, आतापर्यंत तुम्ही खूप गुन्हे केलेत, त्याची तुम्हाला शिक्षासुद्धा मिळाली. पण आता ज्या लोकांना तुम्ही मदत केली किंवा वाचवण्याचा प्रयत्न केला ते लोकंसुद्धा तुमच्या जीवावरती उठलेत. मग आता निदान त्या गुन्हेगार लोकांची नावं तरी समोर येऊ द्या. खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होईल आणि तुम्ही माफीचा साक्षीदार व्हाल, म्हणून तुमची शिक्षा कमी केली जाईल. तेव्हा अर्जुन म्हणतो की बोल, तुला हे मान्य आहे का? तेव्हा महिपत म्हणतो, ठीक आहे, मला मान्य आहे, मी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे. तरी ते अर्जुन म्हणतो, मग आता सांग, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी तुला कोणी सुपारी दिली होती? कोण होता तो माणूस? तेव्हा महिपत म्हणतो की तो रविराज किल्लेदार यांचा छोटा भाऊ नागराज किल्लेदार होता. तो त्याच्या स्वतःच्या सख्या भावाच्या जीवावरती उठला होता, कारण त्याला त्याची सगळी प्रॉपर्टी हडप करायची होती. प्रॉपर्टीसाठी नागराज किल्लेदार याने त्याच्या भावाची मला सुपारी दिली होती. अर्जुन म्हणतो, खोटं बोलतोयस तू, विनाकारण त्याला अडकवतोयस ना सगळ्यामध्ये. तेव्हा महिपत म्हणतो, नागराज शेठ आणि माझी मैत्री खूप आधीपासूनची आहे आणि त्याला त्याच्या भावाने काही प्रॉपर्टी दिली नाही, म्हणून त्याने त्याची सुपारी मला दिली आणि हे खरं आहे. हवं तर तुम्ही त्याला विचारू शकता. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनला आता नागराजचं नाव समजल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. पण इथे अर्जुन म्हणतो, चल महिपत शिकरे, तू आता सरेंडर कर. तुझी शिक्षा कशी कमी होईल यासाठी मी खरोखर प्रयत्न करेन, कारण तू खऱ्या गुन्हेगाराचं नाव मला सांगितलेलं आहेस आणि त्याने या केसला एक वेगळं वळण मिळाले आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षासुद्धा होणार आहे. आणि त्याचबरोबर प्रियालासुद्धा आणण्याचा प्लॅन हा नागराजचा होता. ती खरी तन्वी नाही आहे, तर नागराजने तिला खोटी तन्वी बनवून आणलेला आहे फक्त प्रॉपर्टीसाठी. तेव्हा नागराज आणि प्रिया हे दोघे जण खूप मोठे गुन्हेगार आहेत हे आता महिपतने अर्जुनला सांगितलेलं असतं.
तर इथे प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. नागराजने फक्त रविराज किल्लेदार यांच्याकडून प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी तिला प्यादं म्हणून घरामध्ये आणलेली ती व्यक्ती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन येतो आणि रविराज काकांना सांगतो की महिपतने दिलेलं स्टेटमेंट हे असं आहे. तर नागराज काका हा तुझ्या जीवावरती उठला होता. तो दुसरा व्यक्ती म्हणजे नागराज किल्लेदार आहे, ज्याने तुझी सुपारी महिपतला दिली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रविराज काकांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे नागराजला आता ते स्वतः अरेस्ट करायला सांगतात. सावंतांना फोन करतात, तिथे रिसर कंप्लेंट नोंदवतात आणि इथे नागराज आणि प्रिया या दोघांना सुद्धा आता अरेस्ट करण्यासाठी अरेस्ट वॉरंट काढायला सांगितलेले असतात. आणि इथे नागराजला 22 वर्षांनंतर का होईना पण त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. आणि प्रियाने खोटाडेपणा केला, तिने नागराजची आणि महिपतची साथ दिली, म्हणून तिला सुद्धा आता जेलमध्ये पाठवण्यात आलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, महिपतने माफीचा साक्षीदार होत नागराज आणि प्रिया यांची वाट लावलेली असते. त्यांना जेलची हवा खाण्यासाठी पाठवण्यात आलेलं असतं. तर इथे रविराज काकांनी स्वतः नागराजला पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं आणि माझं कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, म्हणून याला कठोरातली कठोर शिक्षा तुम्ही त्याला द्या, असं सुद्धा सांगितलेलं असतं.